मी काय म्हणते, मला तुम्हा लोकांसोबत माझ्या महाबळेश्वरच्या एका दिवसाच्या ट्रिपचा एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. तो म्हणजे महत्त्वाचा पॉईंट असा की तुम्ही जर कोल्हापूर टू महाबळेश्वर करताय तर तुमच्यासाठी एक दिवस इनफ आहे. फक्त महाबळेश्वर म्हणजे आजूबाजूचे पॉईंट्स, पोलादपूर, प्रतापगड, पाचगणी, वाई हे सगळे पॉईंट्स करायचे असतील तर मे बी तुम्हाला स्टे करावं लागेल. पण फक्त महाबळेश्वर करताय तर एक दिवस इनफ आहे त्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे फूड. तुम्ही वरती महाबळेश्वरवरती कुठलंही फूड ट्राय करावं असं मला वाटत नाही. राहिलं स्पेशल त्यांची असते स्ट्रॉबेरी, सिजनेबल असते ती पण आत्ता पावसाळ्याच्या सीझनमध्ये आत्ता अजिबात नाही आहे, तिथे अवेलेबलच नसते स्ट्रॉबेरी. त्यामुळे तुम्ही ते ट्राय करू नका. बाकी साताऱ्याच्या फूडमध्ये आणि महाबळेश्वरच्या फूड मध्ये खूप कॉस्टली फूड आहे, खूप डिफरन्स आहे. महाबळेश्वरती खूप कॉस्टली फूड देतात सगळं, सगळ्या वस्तू पण वगैरे वगैरे. काही गरज नाही आहे तिथे काही खायची प्यायची. तुम्ही साताऱ्यात येऊन खूप छान फूड एक्सप्लोअर करू शकता, खूप छान छान खाऊ शकता खाली. वरती काही खाऊ नका, ते मक्याचं कणीस वगैरे किंवा हे हे नॉर्मली ठीक आहे, पण बाकी तुम्ही खूप काही जेवण वगैरे महाबळेश्वरती करत बसू नका. प्रश्न राहिला व्ह्यूचा. महाबळेश्वरच्या व्ह्यूला तोड नाही. कमाल व्ह्यू आहे, कमाल. सिरियसली तुम्ही नक्की ट्राय करा. आत्ता तुम्ही ट्राय करूच शकता महाबळेश्वरची ट्रिप. पावसाळा आहे आत्ता, सो व्ह्यू कमाल आहे.